काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज आहे। तिघांच्या भांडणात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। संविधानिक संस्थांवर आगपाखड करण्याचं विरोधकांचं काम आहे। राज्य दिवाळखोर दाखवण्याची विरोधकांना घाई असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे। निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव। विकासासाठी निधी फक्त मुंबई पुणे ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे। सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांच्यावर आग पकड करण्याचं काम हे ते करतायत। खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही।